देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या विदेश दौऱ्यावर आहेत। विशेष म्हणजे नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्याच दिवसांपासून चर्चेत आहेत। देशात आर्थिक संकट सुरू असताना तसेच देशातील नागरिकांना विदेशात जाणं टाळा असं आवाहन केल्यानंतर नरेंद्र मोदी स्वतः विदेश दौऱ्यावर गेल्यामुळे त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत। यातच आता या विदेश दौऱ्यावेळी नॉर्वेत घडलेल्या एका घटनेने विरोधकांनी मोदींना घेरलं असून भारतातील पत्रकारितेचे स्वातंत्र्य देखील चर्चेचा मुद्दा ठरला आहे। हे संपूर्ण प्रकरण काय आहे समजून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन जपून वापरा, विदेशात जाणं टाळा असे आवाहन केल्यानंतर आपला देश हा मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची कल्पना नागरिकांना लागली। नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर विरोधकांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर देखील टीका केली। याच दरम्यान नरेंद्र मोदी 5 देशाच्या विदेश दौऱ्यावर आहेत। यावेळी इटलीच्या दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट गिफ्ट दिली। जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला व त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या। मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षाने मोदींवर कडाडून टीका केली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदींवर निशाणा साधला। देशात एवढं मोठं आर्थिक संकट सुरू असताना पंतप्रधान विदेशात मज्जा मारत आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली। मात्र नरेंद्र मोदी व जॉर्जिया मेलोनी यापेक्षा जास्त चर्चेचा विषय ठरला तो नॉर्वेच्या दौऱ्यादरम्यान एका प्रेस ब्रीफिंग दरम्यान नॉर्वेच्या महिला पत्रकारांनी मोदींना विचारलेला थेट प्रश्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नॉर्वेच्या आपल्या सुनियोजित दौऱ्यावर होते। याच दरम्यान त्यांनी नॉर्वेच्या राजधानीत संयुक्त प्रेस ब्रीफिंग घेतली। ही प्रेस ब्रीफिंग संपल्यानंतर नरेंद्र मोदी तिथून निघत असताना हेले लिंग यांनी तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र प्रेसचे प्रश्न घेणार नाहीत का असा थेट सवाल नरेंद्र मोदी यांना विचारला। एवढंच नव्हे तर प्रश्न विचारतानाचा हा व्हिडिओ देखील एक्सवर पोस्ट केला। हेले लिंग यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांच्या प्रश्नांचा पळ का काढतात असा सवाल त्यांनी केला। नॉर्वेच्या पत्रकाराने हा प्रश्न विचारल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत। दरम्यान भारतातील काही न्यूज चॅनल्सने या पत्रकारावरच प्रश्न उपस्थित केले आहेत। तसेच काही मीडिया चॅनल्सने प्रेस फ्रीडम इंडेक्सच्या विश्वसनीयतेवरच प्रश्न उपस्थित केला। यानंतर या महिला पत्रकाराचे इंस्टाग्राम अकाउंट देखील सस्पेंड करण्यात आले होते। त्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले असल्याची टीका केली गेली। परंतु तिचे इंस्टाग्राम अकाउंट सध्या परत आले असून तिने या घटनेनंतर भारतातून तिला मिळालेल्या सपोर्टबद्दल भारतीयांचे आभार देखील मानले आहेत। परंतु नॉर्वेत घडलेल्या या घटनेने देशातील स्वतंत्र पत्रकारितेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।